सध्या सगळीकडे सणाचे वातावरण सुरू आहे। सणानिमित्त गोडधोड खाण्याचे प्रमाण अधिक वाढते। गोडधोड पदार्थ खाल्ल्यावर दातांची योग्य काळजी कशी घ्यावी, गोड खाण्याचे प्रमाण किती असावे, जाणून घेऊया डॉक्टरांकडून। माझं नाव डॉक्टर सुबोध वसंत प्रधान। मी 39 वर्ष प्रॅक्टिस करतोय। आता आपल्या सणाच्या वेळेला नेहमी सणाच्या वेळेला आपण गोडधोड जास्त खाल्लं जातं, बाहेरचं चटरफटर आपण जास्त खातो, त्यामुळे आपण त्या काळात काळजी नाही घेत, झोप पूर्ण होत नाही, त्या सगळ्यामुळे दात किडू शकतात। त्यामुळे आपल्याला एक तर पहिली इन्स्ट्रक्शन असेल की दोन्ही वेळेला ब्रशिंग करायला पाहिजे, काही खाल्लं तर चूळ भरली पाहिजे आणि शक्यतो इंटरमिटंट खाण्यापेक्षा एका वेळेला बसून खाल्लं पाहिजे, म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, इव्हनिंग स्नॅक्स आणि डिनर। आता एक थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर दाताचं स्वरूप हे असं आहे। नॉर्मल जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतंय हे दाताचं हेल्दी स्ट्रक्चर आहे आणि दुसऱ्या बाजूला दिसतंय ते डिसीज स्ट्रक्चर आहे। हे ब्लॅक दिसतंय ती कॅव्हिटी आहे, म्हणजे दात किडल्यावर कशी खालपर्यंत जातं आणि मग नसपर्यंत गेलं तर रूट कनालपर्यंत जातं किंवा दात काढायला लागतो। त्याचबरोबर आपण ब्रश केलं नाही तर साईडनी दातांच्या कचरा साचतो, प्लाक म्हणतात त्याला, त्याच्यामुळे हिरड्या कमजोर होतात, हिरड्यांमधनं रक्त येतं आणि वास येतो, किंवा हे किडलेले दात जर खालपर्यंत गेले तर सुजतात, मग ऍब्सेस तयार होतो। इतर वेळेला खाल्लं, चॉकलेट खाल्लं, काही गोड खाल्लं, आपण चूळ भरत नाही, किंवा काहीच प्रसाद खाल्ला, मोदक खाल्ला तर चूळ भरत नाही, त्यामुळे ते अन्न दातात बसून राहतं आणि मग ब्रश नाही करत, पाणी पित नाही, त्यामुळे मग त्यांनी किडण्याचं प्रमाण वाढतं। तर ब्रशिंगचं टेक्निक आहे ना, हे टिप्स ब्रशिंगचे आहेत। ब्रश आहे ना 45 डिग्रीजला धरून दाताच्या वरनं फिरवून आणला पाहिजे, एका एंड पासून स्टार्ट होऊन दुसऱ्या एंड पर्यंत जाईल। एक काळजी म्हणजे लहान मुलांसाठी आहे ना, काही खाल्लं तर चूळ भरणं, एक, दुसरं रात्री झोपताना ब्रशिंग करणं, 2, आणि सकस आहार घेणं। सकस आहार म्हणजे आपल्याला आता कॅल्शियमसाठी दूध, डेअरी प्रोडक्ट्स, ताक, दही, टोफू, पनीर, ते सगळं। हिरड्यांसाठी आवळा, संत्र, मोसंब, लिंबू, म्हणजे आपला आहार आहे ना फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सवर जास्त राहून जे नॉनव्हेज खातात त्यांना एग खायला चांगलं आहे। म्हणजे सकस आहार निरोगी दात ठेवेल।